आज सकाळी साला एवढा जोराचा पाऊस येत होता. मी म्हणलं मला कामालाही जायचं आहे, पण झालं पाऊस काय थांबायचं नाव नाही घेऊन राहिला. हे पोरगी नाही ऐकून राहिली, नुसती पाण्यामध्ये खेळत राहते यार. हे जेव्हा बी पाणी येते तेव्हा नुसती वली होत राहते. का करावं काही समजू नाही. तिला म्हणलं ये अंदर, तर अजून धावून राहिली इकडे तिकडे ना, मला दात काढून राहिली. आम्ही निघालो साईडवर जायसाठी, कारण की आम्हाला जायचं होतं. मी आणले. आता तुम्ही म्हणा इकडं तर पाऊसच नाही येऊन राहिला, काही जागा ओलीच नाही दिसून राहिली. तर मी का पावसामध्ये मोबाईल काढणार होतो का माया. मग आम्ही म्हणलं गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतो आता, कारण की आम्हाला लगेच दूर जायचा होता. रस्त्यात संपला तर काय करून. मग पेट्रोल भरला, बाजूला चहाची दुकान होती. मग आम्ही येऊन गेलो चाय प्यायले. चहाचा प्रोग्राम तर आपला होतच राहते ना, आपल्याला दिवसातून 10 वेळा चहा पाहिजे. चहा पेत होतो. हे लोक माहिती का चिल्लरच मोजत होते. माहित ना कुठून आणलं चिल्लर जमा केले ते एवढी. तरीका भीक मागणे का. मग आम्ही हेलिकॉप्टरनं आलो कंपनीमध्ये. तिथं आमच्या वायरिंगचं काम होतं. हे काजू कंपनी आहे, पोरी चांगली तर काजू निवडून राहिले ना. आम्ही वरचं लाईट लावून राहिलो. आम्ही खाली येऊन गेलो. खाली आम्ही वायरिंग वगैरे टाकली. मग 6 वाजले तर आम्हाला सुट्टी झाली. आम्ही जात होतो घराकडे. मग आम्ही थांबलो टपरीवर, आलू भजे घेतली, चाय घेतली, निपटवाले बसून गेलो. गिफ्टवला ना आम्ही निघालो मग घराकडे जायसाठी. ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह.